डोंबिवली जवळील पलावा येथील एक्सपेरिया मॉल समोर गेली अनेक वर्ष असलेले स्थानिक नागरिक स्वर्गीय सतीश पाटील यांचे हॉटेल महालक्ष्मी कृपा हे अनधिकृत आहे असे कल्याण डोंबिवली महानगरपालिका शासनाने जाहीर केले होते। त्यानुसार ते निष्कासित करावं पण त्यांना मोबदला द्यावा अशी मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केली। परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने माजी आमदार राजू पाटील हे न्यायालयात गेले। याविषयी उच्च न्यायालयाने सादर याचिका फेटाळली अशी माहिती गुरुवारी स्वर्गीय सतीश पाटील यांच्या पत्नी दीपा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार स्वर्गीय सतीश पाटील यांच्या कुटुंबियांचा हॉटेल लक्ष्मी कृपा हा व्यवसाय गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ सुरू आहे। ही जागा त्यांच्याच मालकीची असून त्याचा 7/12 पाटील कुटुंबियांच्या नावावर आहे। एवढेच नव्हे तर पलावा पुलाच्या एका लेनमध्ये त्यांची काही जमीन गेली असून त्याचा मोबदला त्यांना अद्याप मिळालेला नाही। तरी देखील त्यांनी सरकार अथवा स्थानिक प्रशासनावर कधीही कोणतेही दोषारोप केला नाही। आमच्या मालकीच्या जागेवर कायदेशीर व्यवसाय सुरू असून कोणताही अनधिकृत कब्जा केलेला नाही। तरी देखील आमच्यावर खोटे आरोप करून राजकीय आकसातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो अशी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। हॉटेल संदर्भामध्ये निकाल लागलेला आहे, नेमकं काय प्रकरण होतं आणि काय निकाल लागलाय? आता मनसे आमदार माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता की लोढा इव्हेंट पलावा एक्सप्रिया मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती। पण मी बोलते की विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात? आज 35-40 वर्ष झालं त्या वास्तूला। आज ती वास्तू 35-40 वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता, आज 4 लेनचा रस्ता झाला। त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली, त्याचा मोबदला नाही, काही नाही आणि आम्ही विकास कामाला कधी अडथळा आणलाही नाही। आणि हे लोक सांगतात अनधिकृत आहे वगैरे, आम्हाला त्रास देतात। 2022लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली, आमच्यावर आरोप लोटलेले, तेव्हाही केस फेटाळली, आजही कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे। याबाबत मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2020 रोजी लक्ष्मी हॉटेल आणि इतर बांधकाम अनधिकृत आहे असा आदेश दिला होता। सदर अनधिकृत बांधकामाविषयी आमदार राजू पाटील यांनी अनेक वेळा पालिकेला पत्र व्यवहार केला। सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करावं आणि जे जमीन मालक आहेत त्यांची जागा रस्त्याला गेली त्यांना योग्य तो मोबदला देऊन कारवाई करावी, परंतु कारवाई करण्यात येत नव्हती। त्यामुळे या विषयाला धरून जनहित याचिका दाखल केली होती। आता मीडियामार्फत समजतं की सदर पिटिशन हायकोर्टाने ॲडमिट करून घेतलं नाही, पण याबाबतची ऑर्डर आम्हाला अद्याप मिळाली नाही। ऑर्डर मिळाली की योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू।